परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो. 9000 कोटी रुपयाची कामे या ठिकाणी चालली आहे. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा. याच मंचावरनं मी जवळपास 80,000 कोटी रुपयाचे प्लॅन्स तुम्हाला सांगितले आहेत आणि दाव्यानं सांगतो 5 वर्षामध्ये हे प्लॅन एक्झिक्यूट करून दाखवील काम हे आपल्या माध्यमातून चाललंय. आज पुण्यामध्ये पूर नियंत्रणाची कामं हातामध्ये घेतली आहेत. 300 कोटी रुपये त्याला दिलेत. क्रॉनिक स्पॉटवर 300 कोटी रुपये आपण दिलेत. रिटेनिंग वॉलसाठी 200 कोटी रुपये आपण दिलेत. या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि जसं मी सांगितलं कचरा व्यवस्थापनामध्ये 700 मेट्रिक टनाने ही कॅपॅसिटी आपण वाढवणार आहोत आणि पुढच्या 1 वर्षामध्ये जेवढं जुनं डम्पिंग आहे याचं 100% बायो मायनिंग करून कुठेही डम्प यार्ड उरणार नाही, कोणालाही वास सहन करावा लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे. बंधू भगिनींनो, प्लॅन फार मोठा आहे आणि रात्री उशीर होते. पुढच्याही सभा आहेत, काही प्लॅन पुढच्याही सभेमध्ये मांडणार आहे. पण तुम्हाला एवढंच सांगतो, या पुण्याची दुसरी ओळख ही सांस्कृतिक नगरी म्हणून आहे. या पुण्याची ओळख या ठिकाणी एक प्रकारे या पुण्याला ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं समृद्ध केलं, छत्रपती शिवरायांपासनं महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंपर्यंत, लहुजी वस्तादांपर्यंत या ठिकाणी या पुण्यामध्ये प्रत्येकाचं स्मारक हे तयार करण्याचं काम आपण करतो आहोत. आणि मला हा विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे पुणे देशातलं एक प्रमुख शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5च वर्ष आम्हाला मिळाली. 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो. 9000 कोटी रुपयाची कामे या ठिकाणी चालली आहेत. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे. आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलं आहे यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू. बघा, मुंबईमध्ये मी ज्यावेळेस बोलायचो मुंबई बदलून दाखवू, लोक वेड्यात काढायचे, पण मुंबई देखील आम्ही बदलली. आज मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, प्रत्येक शहर हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही बदलतोय. याचं एकमेव कारण आहे, आता मोदीजींनी आम्हाला इतक्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी एखादी योजना करायची, पैसा कुठून आणायचा हा विचार करावा लागायचा. पण आज याच मंचावरनं मी जवळपास 80,000 कोटी रुपयाचे प्लॅन्स तुम्हाला सांगितले आहेत आणि दाव्यानं सांगतो 5 वर्षामध्ये हे प्लॅन एक्झिक्यूट करून दाखवील, या पुण्याचा चेहरा बदलून दाखवू. आणि म्हणून आज इतकं चांगलं नेतृत्व भाजपकडे पुण्यामध्ये आहे. मुरली अण्णांसारखे, माधुरीताईंसारखे, दादांसारखे मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत. आपल्या नगरसेवकांनी, महापौरांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे. पुण्याच्या संदर्भात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. हे केवळ या ठिकाणी एक शहर नाही आहे, हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे. ही पुण्यनगरी आहे. या पुण्यनगरीला अतिशय चांगली अशा प्रकारची नगरी बनवण्याकरता आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि म्हणून आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे. आता 15 तारखेला मतदान आहे. भारतीय जनता पार्टी रिपाईची युती आहे. 15 तारखेला आपल्याला मतदान केंद्रावर जायचंय. जिथे कमळाचं बटन दिसेल ते कमळाचं बटन दाबायचं आहे. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.